एक ऑडियंस है। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड़ उत्तर बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता, जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार अर्थात नामदार रवींद्र चव्हाण आयोजित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि भजनालंकार मंडळ मॉरिशियस यांच्या संयुक्त विद्यमाने सहर्ष सादर करत आहोत हिंदू संस्कृतीचा सांस्कृतिक मेळावा. केवळ महाराष्ट्र संस्कृतीचं नव्हे तर विश्वाचं वैभव असलेल्या निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम यांच्या पावन महाराष्ट्रात आणि सुसंस्कृत कला संपन्न डोंबिवली नगरीत भजनालंकार मंडळ मॉरिशियसच्या सर्व कलाकारांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. रसिक हो, सुस्वागतम. शेतकरी जमिनीची मशागत करतो, शेतकरी जमिनीची मशागत करतो म्हणून ते ॲग्रिकल्चर, आणि नामदार रवींद्र चव्हाण तुमच्या माझ्या मनाची मशागत करतात म्हणून ते कल्चर. पु ल देशपांडे म्हणतात, जे जीवनामध्ये आनंद निर्माण करतं आणि मुख्य म्हणजे जे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पश्चाताप होत नाही त्याला संस्कृती म्हणतात. कळ्यांची फुलं व्हावी इतकी सहज विचारांची सुभाषित करणारी तुमची आणि माझी हिंदू संस्कृती, सांस्कृतिक मूल्य जपत हिंदू संस्कृतीची पताका थेट मॉरिशियसला फडकावत मॉरिशियस कलाकारांसाठी हिंदू संस्कृतीचा भव्य सांस्कृतिक मेळावा सादर करणारे नामदार रवींद्र चव्हाण, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या सगळ्या आयोजनासाठी याचं कारण तुम्हाला सांगतो, चव्हाण साहेबांना का करावं असं वाटलं. याचं कारण असं आहे, माऊलींच्या पसायदानात त्याचं कारण सापडतं. माऊली म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. हिंदू संस्कृतीला सर्व क्षेत्राच्या व्यापकतेचं भान आहे. कुठल्याही क्षेत्रातल्या कर्तृत्वाला भौगोलिक सीमा न ठेवता लोकल आणि ग्लोबल एकत्र आणण्याचा शुभंकर विचार नामदार रवींद्रजी चव्हाण यांना मिळाला आणि त्यातूनच हिंदू संस्कृतीचा सांस्कृतिक मेळावा आज तुमच्या पुढे सादर होतोय. मी अगदी एकाच मिनिटात याचं कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. उपनिषदांमधली ओळ आहे रसिक हो, की उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम, म्हणजे ज्यांचे हृदय उदार आहे त्यांच्यासाठी अवघं जग हे एका कुटुंबासारखंच असतं. ज्ञानोबांनी मांडलेला विश्वात्मक देव आमच्या नामदार रवींद्र चव्हाणांना आदर्शवत वाटतो आणि त्यातून चव्हाण साहेब आयोजित करतात हिंदू संस्कृतीचा सांस्कृतिक मेळावा. डोंबिवलीकर मासिक, डोंबिवलीकर दिनदर्शिका, डोंबिवलीतली स्वागत यात्रा जिला अलीकडेच सुवर्ण महोत्सवी वर्ष मिळालं, तसंच दादांच्या संकल्पनेतून साकार झालेले डोंबिवलीकर सुपर सिंगर आणि डोंबिवलीकर सुपर डान्सर यासारखे अभिनव सांस्कृतिक उपक्रम सांगतात की हिंदू संस्कृती जगाच्या पटलावर सगळ्यांना समाविष्ट करणार आणि दुरितांचे तिमिर जावो असं म्हणत विश्व स्वधर्मी सूर्य संस्थापना करणार. तोच सूर्य आपण आपापल्या परीने समयीतून प्रज्वलित करूया आणि दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची देखणी सुरुवात करूया. मी विनंती करतो आमच्या मॉरिशियसमधल्या भजनालंकार मंडळचे जे मुख्य आहेत ते अर्जुन पुतळाजी दादा यांना, त्याचबरोबर नामदार रवींद्र चव्हाण साहेबांना, दिलीप अमृते दादा यांना आणि डॉक्टर इंदुराणी जाखड यांना की त्यांनी दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची देखणी सुरुवात करावी. त्याचबरोबर आपल्यासाठी आज निरंजन डावखरे सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की त्यांच्या निरंजन हातांनी या निरंजनाच्या ज्योती तेवत राहाव्यात. जोरदार टाळ्या दिल्या तर फार मजा येईल. टाळ्या आणि मतं मागून मिळत नाही, पण सुरुवात मागावून होत असते. तेव्हा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा, दिल खुलास जिंदा दिलने टाळ्या होऊन जाऊ दे. जो टाळ्या वाजवतो त्याचं रक्ताभिसरण चांगलं राहतं आणि मग माणूस सगळ्या गाठींपासून मुक्त राहतो, आपल्या गाठीचा होत नाही, निरोगी राहतो माणूस.
जल्दी है प्लीज। हेलो, ओके, किनको बोलो ना, इधर वॉलंटियर को ना बोले, इधर भेज रहे हैं हम लोग को, सेंटर कैमरे पे डीसी पे जा रहे हैं। वॉलंटियर को ना बोलो। काका कॅमेरा आहे मध्ये नका दाखवू. या देखण्या सुरुवातीनंतर मी हा इतका सुंदर कार्यक्रम आपल्या सगळ्यांना ज्यांनी आयोजित करून दिला त्या आमदार रवींद्र चव्हाण दादांना विनंती करीन की त्यांच्याकडनं या कार्यक्रमासाठीच्या शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचं थोडक्यात स्वरूप कसं असणार आहे, संकल्पना काय आहे ते दादांनी त्यांच्याकडनं आम्हाला सांगावं. मी दादांना इथे याची विनंती करतो. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण खऱ्या अर्थाने, मी जेव्हा मॉरिशसला गेलो होतो आणि मॉरिशसमध्ये ज्या विषयासाठी गेलो होतो तो विषय फक्त आपणा सर्वांसाठी 2 मिनिटांमध्ये सांगावा म्हणून मी इथे उभा आहे. आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी हे एप्रिल महिन्यामध्ये मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी गेले होते. ते एप्रिल महिन्यामध्ये ते अनावरण करून आले आणि बरोबर 1 महिन्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळ्याचं अनावरण करण्याची मला संधी मिळाली. मी असा विचार केला की मी एकटं जाण्यापेक्षा माझ्याबरोबर अनेकांना घेऊन जाऊ आणि आम्ही जवळजवळ 74 जण एकत्र त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो. मी मॉरिशसमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो, पण मॉरिशसमध्ये गेल्यानंतर तिथला असणारा प्रत्येक जण जो मला भेटला किंवा ज्याची माझी ओळख झाली तो प्रत्येक जण असं म्हणत होता की हे मॉरिशस जे आहे ना ते छोटं हिंदुस्थान आहे, छोटा भारत आहे. खरं तर हे ऐकायला त्या ठिकाणी थोडंसं वेगळं वाटत होतं, परंतु तिथे प्रत्यक्षपणे ज्या वेळेला 4-5 दिवस सर्वांची भेटलो, चर्चा झाली, तेव्हा लक्षात आलं की तिथल्या सर्वांचं आपल्याबरोबर असणारं नातं फार वेगळं आहे. आपले सर्व पूर्वज हे त्या ठिकाणी गेले, परंतु त्यांचा अभिमान यासाठी करावासा वाटतो की भारतावरती सुद्धा अनेकांचं, परकीयांचं आपल्यावरती आक्रमणं झाली. आपल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हिंदू धर्म आणि या सगळ्या विषयामध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या परकीय आक्रमणानंतर धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये झाली. परंतु या मॉरिशसमध्ये असणारे हे सर्व बांधव यांच्या 4थी पिढी तिथे आहे. त्यांचं उभं राहून आपण सर्वांनी कौतुक यासाठी करायला हवं
की त्यांनी त्यांचं कुठेही धर्मांतर होऊ दिलं नाही, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे सर्वजण ज्या ज्या ठिकाणी मला भेटायचे, तिथली असणारी आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, त्याचं जतन करण्यासाठी तिथल्या असलेल्या शाळांमध्ये मराठी कसं शिकवलं गेलं पाहिजे, यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न असतील. आपला असणारा भक्तीचा मेळा हा तिथे जागृत कसा राहिला पाहिजे, भजनं असतील, कीर्तनं असतील, या माध्यमातून लोकांमध्ये सतत ते तेवत राहिलं पाहिजे, यासाठी त्यांचा तिकडचा असणारा नोकरी, व्यवसाय हे सर्व सांभाळून ही सर्व मंडळी ज्या वेळेला त्या ठिकाणी हे सर्व करत होती, त्यावेळेला स्वाभाविकपणे माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता आम्हा सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. आणि आम्ही त्यांना आमंत्रण केलं की जेव्हा कधीतरी तुम्ही भारतात याल तर एक दिवस तुमचा कार्यक्रम आमच्या शहरामध्ये आमच्या सर्व डोंबिवलीकर कलाकारांबरोबर आपण एकदा करूया. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ही सर्व मंडळी एवढं आदरातिथ्य करतात की आम्ही 4 दिवसामध्ये आम्हाला असं वाटलं की मॉरिशस म्हणजे कोकण, मॉरिशस म्हणजे गोवा, अशा पद्धतीचंच वातावरण त्यांनी आमच्यामध्ये निर्माण केलं. त्यामुळे या निमित्ताने तेव्हा आम्हाला त्यांचे आभार मानता आले नाही, परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण, सर्व डोंबिवलीकर, आम्ही तिथे गेलेले आम्ही 74 जण, इथे आता सर्वजण व्हॉलेंटियर म्हणून ते सगळीजणच आहेत. त्यामुळे त्यांनी ते सगळ्याचा सगळा त्यांचा असणारा पाहुणचार आम्ही अनुभवला आहे. त्यामुळे या सभागृहामधील प्रत्येकाला तिथला असणारा त्यांचा असणारा कार्यक्रम आणि त्यानंतर डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून संस्कृतीचा वसा आपले डोंबिवलीतील असणारे आपले सर्व कलाकार की जे आज फार मोठे आहेत, परंतु मी फक्त त्यांना सांगितलं की असा एक कार्यक्रम मला करायचा आहे. त्यांनी या कार्यक्रमाची जोड पूर्ण वर्षभरामध्ये डोंबिवली शहरामध्ये जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्याबरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने या सर्वांचा एक चांगला कार्यक्रम हा इथे करण्याचं ठरवलं. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे, आपण दिलेल्या सहकार्याचे आणि आज जे भरभरून आपण जे मॉरिशसवासीय आम्ही आमच्या सर्व मित्रांना दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भजनालंकार मंडळ मॉरिशसचे अध्यक्ष श्री अर्जुन पुतलाजी यांचं आणि सगळ्या टीमचं, कलाकार मंडळींचं जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. 2016 मध्ये भजनालंकार मंडळ मॉरिशस ही संस्था स्थापन झाली. सामाजिक सांस्कृतिक संस्था आहे. मानव सेवा ही माधव सेवा आहे या 35 स्वयंसेवक असलेल्या गटाचं हे मूलमंत्र आहे आणि त्याच्या निर्मितीपासून समूह संपूर्ण मॉरिशसमध्ये भजन सेवा करत आहे. 1840-1845 या काळात पहिले मराठी स्थलांतरित मॉरिशसमध्ये मजूर म्हणून आले रसिको. आणि भजनालंकार मंडळाचे सदस्य हे खरे तर मॉरिशसमधील मराठी वसाहतीची 4थी आणि 5वी पिढी, दादा म्हणाले त्याप्रमाणे. आणि महाराष्ट्रापासून 5000 किलोमीटर दूर असले तरी मराठी भाषेपासून फक्त एक गाणं दूर असलेली सगळी मंडळी आहेत. संस्कृतीचं जतन, संवर्धन करणं हे ग्रुपचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्याकडून आपण गणेश वंदना ऐकूयात. माझ्या एका मित्राने लिहिलं होतं, गणपती बाप्पा असशील तर सोन 3 ताड लांब कर आणि सगळ्या डीजेना शोषून घे. एकामागून एक आवाजाचा ब्लॅक होलमध्ये निचरा होऊ दे. लोक भक्तीतून शांतता मिळवतात रे, तशी तुला शांततेतून भक्ती मिळू दे. पित्याने हलाहल पचवलं तसं पुत्राने कोलाहल पचवायची ताकद देऊ दे. ऐकूया.
मॉरिशियस मंडळाचे अर्जुनजी कुटलाजी आणि भजनालंकार मंडळ मॉरिशियसचं गणेश स्तवन. या सभागृहात उपस्थित आमचे आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेबजी आणि सगळे डोंबिवलीकर आणि महाराष्ट्रीयन पाहुणे जे या ठिकाणी उपस्थित आहे, आम्हा सर्व कलाकारांच्या वतीने मॉरिशस वासियांच्या वतीने तुम्हाला सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. या स्टेजवर जवळजवळ 35 कलाकार आहेत. सगळे मॉरिशन पासपोर्ट होल्डर्स आहेत. तरी पण 5000 किलोमीटरच्या अंतरावर असून आमचे पूर्वज ह्या महाराष्ट्रात या महान भूमीतून मॉरिशसला स्थायिक झाले 200 वर्षांपूर्वी. आणि आम्ही या मराठी भाषा आणि संस्कृतीचं जतन करण्याचा अधिक प्रयत्न करतोय. आणि साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला आज या डोंबिवलीमध्ये येऊन कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. परत एकदा साहेब खूप खूप धन्यवाद. महाराज गौरी नंदन अमर वंदन त्यात कंदन हे मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती. महाराज गौरी नंदन अमर वंदन त्यात कंदन हे मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती. हे विकृपा दृष्टी एकदंत दिनावर पूर्ती ओ महाराज गौरी नंदन अमर वंदन जयत कंदन मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती. महाराज गौरी नंदन मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती मंगल मूर्ती हे मंगल मूर्ती. हे स्वयंभू शुभदायक हे गणनायक गीत गायक अगणते स्फुरती नव समुद्र जेणे करुण सागत करती